नमस्कार. स्वागत आहे दी डीप डाईव्हच्या या सखोल चर्चेत. आज आपण एका खूपच वेगळ्या आणि थोड्याशा अस्वस्थ करणाऱ्या प्रश्नाचा वेध घेणार आहोत. हो, आणि हा प्रश्न थेट मानवी भावनांच्या अत्यंत गुंतागुंतीच्या छटांशी जोडलेला आहे. बरोबर. म्हणजे विचार करा, एखाद्या माणसाच्या आयुष्यातला सगळा संघर्ष जेव्हा संपतो, त्याच्यावर अन्यायाची परिसीमा होते आणि मृत्यू किंवा कायमचा शेवट अगदी दारात उभा असतो, तेव्हा त्या माणसाची प्रतिक्रिया काय असू शकते? साहजिकच तो माणूस रडेल, संतापेल किंवा मदतीची याचना तरी करेल. हो, पण समजा तो माणूस या सगळ्याला सामोरा जाताना अत्यंत शांतपणे हसला तर? बापरे, हे तर खूपच गूढ आणि अनपेक्षित वाटतंय. एक्झॅक्टली. आणि याच हसण्यामागचा अर्थ कसा शोधायचा हे आज आपण पाहणार आहोत. आजच्या आपल्या विश्लेषणाचा स्रोत आहे बाजिंद नावाच्या पुस्तकातला पृष्ठ क्रमांक 195 वरील एक अत्यंत रहस्यमय असा उतारा. हो, साहित्यात असे काही दुर्मिळ क्षण येतात जिथे शब्द कमी पडतात, पण 2 ओळींच्या मधली पोकळी खूप काही सांगून जाते. या उतार्याचं वैशिष्ट्य हेच आहे. खरं तर हे आजचं आपलं एक मिशनच आहे. कारण अवघ्या काही ओळींमध्ये दडलेला तो भावनिक गुंता, त्या 2 पात्रांमधलं अचानक तयार झालेलं अतूट नातं आणि एका निरोपामागचं न उलगडलेलं रहस्य आपल्याला शोधून काढायचं आहे. आणि तिथे आपल्याला एक संपूर्ण कादंबरी वाचल्यासारखा अनुभव फक्त एका छोट्याशा परिच्छेदात मिळतो. मानवी अगतिकता आणि निस्वार्थपणा यांचा इतका जवळून अभ्यास करणारा हा प्रसंग आहे. तर आपण आधी या प्रसंगाची मांडणी समजून घेऊया. इथे सखाराम आणि खंडेराव, ज्याला खंडोजी असंही म्हटलंय, अशी 2 पात्र आहेत. बरोबर. आणि या उतार्याची सुरुवातच अशा एका बिंदूवरून होते जिथे खंडेरावने आपली अंगावर काटा आणणारी अत्यंत दुःखद कहाणी सखारामला नुकतीच सांगून पूर्ण केली आहे. म्हणजे मला हे एखाद्या सिनेमाच्या थेट क्लायमॅक्समध्ये थिएटरमध्ये गेल्यासारखा वाटतो. आपल्याला त्या पात्रांचा भूतकाळ माहिती नसतो, त्यांनी कोणता संघर्ष केला हे काहीच ठाऊक नसतं. हो, पण पडद्यावरच्या पात्राच्या चेहऱ्यावरचे भाव बघून आपल्याला त्या दुःखाची खोली एकदम जाणवते. अगदी योग्य उपमा. ती भावना थेट हृदयाला भिडते. आणि इथे सखारामची अवस्था नेमकी तशीच आहे. तो खंडेरावला म्हणतो, तुमची कथा ऐकून रगात उसळते आगड्या. लय लय भोगलाय तुम्ही खंडेराव. पुढं काय झालं हे तर सांगा आणि मग जावा. या सुरुवातीच्या ओळींमध्येच ना खूप मोठं मानसशास्त्रीय सत्य दडलेलं आहे. म्हणजे बघा, इथे लेखकाने खंडेरावाची ती पूर्ण कथा वाचकाला मुद्दाम सांगितलेली नाहीये. हो, तेच मला थोडं आश्चर्यकारक वाटलं. म्हणजे कथा न सांगता फक्त प्रतिक्रिया दाखवली आहे. कारण हीच ती न सांगण्याची ताकद आहे. बऱ्याचदा जेव्हा एखादी भयानक घटना शब्दात मांडली जाते ना, तेव्हा तिची तीव्रता मर्यादित होते. पण जेव्हा ती घटना फक्त ऐकणाऱ्याच्या प्रतिक्रियेतून समोर येते, अच्छा, तेव्हा वाचक ती घटना स्वतःच्या कल्पनाशक्तीने अमर्याद पातळीवर नेऊन ठेवतो. अगदी बरोबर. सखारामची ती उद्विग्नता आपल्याला सांगते की जे काही घडलंय ते मानवी सहनशीलतेच्या पूर्णपणे पलीकडचं आहे. पण मला इथे एक वेगळीच शंका येतेय. सखाराम इतका अस्वस्थ का झालाय? तो खंडेरावला म्हणतोय की पुढं काय झालं हे तर सांगा आणि मग जावा. हो, त्याला पुढे काय झालं हे जाणून घ्यायचंय. पण एखादा माणूस इतक्या भयानक मनस्थितीत असताना त्याला तीच कथा पुढं सांगायला लावणं हे थोडं निर्दयीपणाचं नाही वाटत? खरं तर तो निर्दयीपणा नाहीये. ती मानवी मनाची न्यायाची अपेक्षा आहे. म्हणजे त्याला त्या कथेचा शेवट हवाय. हो, कारण जेव्हा आपण एखाद्या अन्यायग्रस्त माणसाची कथा ऐकतो तेव्हा आपलं मन आपोआप एका न्यायाच्या शेवटाची वाट पाहू लागतं. सखारामला खंडेरावच्या या यातना ऐकून प्रचंड मानसिक धक्का बसलाय. म्हणजे त्याला असा शेवट हवाय जिथे या ट्रॅजिक हिरोचा विजय होईल किंवा किमान न्याय तरी मिळेल. एक्झॅक्टली. सखारामचं ते वाक्य बघा, रक्त उसळतया गड्या. इथे फक्त सहानुभूती नाहीये. हो, रक्त उसळतय यापेक्षा रगात उसळतया या गावरान आणि अस्सल ग्रामीण शब्दात एक थेट रांगडा जिवंतपणा आहे. तिथे संताप आहे. तंतोतंत. याला मानसशास्त्रात सोमॅटिक एम्पॅथी म्हणजे शारीरिक समरसता म्हणतात. सखाराम खंडेरावच्या वेदनेशी इतका एकरूप झालाय की त्याला स्वतःच्या शरीरात संताप आणि चीड जाणवत आहे. म्हणजे ही केवळ पुस्तकी वाक्य नाहीत, तर एका माणसाच्या काळजातून उफाळून आलेली उत्स्फूर्त भावना आहे. बरोबर. सखारामला तो अन्याय स्वतःवर झाल्यासारखा वाटतोय आणि म्हणूनच त्याला ती कथा तिथेच थांबलेली सहन होत नाहीये. पण मग त्यापुढचं जे घडतं ना, ते या रागाशी पूर्णपणे विसंगत आहे. सखारामच्या या उद्विग्न आग्रहानंतर खंडेरावची जी प्रतिक्रिया येते ती पूर्णपणे अवाक करणारी आहे. हो, इथूनच हा प्रसंग एका वेगळ्याच रहस्यमय वळणावर जातो. कारण तो खंडेराव
ज्याने हे सगळं भोगलंय तो स्वतः उद्विग्न होत नाही, तो रडत नाही किंवा रागावतही नाही. उतारा सांगतो की खंडोजी हसत बोलला, "नाही सखाराम, सूर्य मावळला की मला जावे लागते रे, आणि आजची ही माझी शेवटची रात्र." इथली सर्वात लक्षवेधी गोष्ट म्हणजे हे हसणं. हो, तेच मला समजत नाहीये. इतक्या भयंकर दुःखद कथेनंतर जिथे ऐकणाऱ्याचं रक्त उसळतंय तिथे स्वतः यातना भोगलेला माणूस हसत कसा काय बोलू शकतो? हाच मानवी स्वभावाचा सर्वात गुंतागुंतीचा पैलू आहे. हे हसणं आनंदाचे किंवा बेफिकिरीचे अजिबात नाहीये. याला आपण परिस्थितीचा अंतिम स्वीकार किंवा अगतिकतेचे हास्य म्हणू शकतो. म्हणजे जेव्हा सर्व संघर्ष संपलेले असतात आणि नियतीचा निर्णय मान्य करण्यावाचून दुसरं काहीही पर्याय उरत नाही तेव्हा. अगदी बरोबर. अशा वेळी संताप किंवा रडणे या भावनाही संपतात. चेहऱ्यावर एक प्रकारची रिक्त, शांत आणि अत्यंत खोल अगतिकता दर्शवणारे हास्य येते. खंडोजी आता संघर्षाच्या पलीकडे गेलाय. हे ऐकायला खूपच अस्वस्थ करणारं आहे. म्हणजे हे असं आहे की जेव्हा एखाद्याला कळतं की आता बुडण्यापासून वाचण्याची कोणतीच आशा नाही, तेव्हा तो हातपाय मारणं थांबवतो आणि शांत होतो. हो, तो केवळ पाण्यावर तरंगत राहतो. पण त्याचे पुढचे शब्द या शांततेला एका गूढ वळणावर घेऊन जातात. सूर्य मावळला की मला जावे लागते रे, आणि आजची ही माझी शेवटची रात्र. याचा अर्थ काय घ्यायचा? हे एखाद्या शापासारखं वाटतंय. बरोबर पाहता ते एखाद्या फॅन्टसी कथेसारखं वाटू शकतं. पण जर आपण याला व्यापक संदर्भात जोडून पाहिलं तर इथे मेटाफर्सचा म्हणजे रूपकांचा खूप ताकदीने वापर झालाय. म्हणजे सूर्यास्त हे इथं मृत्यूचं प्रतीक आहे का? एक्झॅक्टली. साहित्यामध्ये सूर्यास्त हे नेहमीच एका प्रवासाचा किंवा थेट आयुष्याचाच शेवट दर्शवणारे प्रतीक मानले गेले आहे. सूर्य मावळला की मला जावे लागते हे केवळ वेळेचं बंधन नाहीये. अच्छा, हा मृत्यूचा किंवा एका कायमस्वरूपी निरोपाचा संकेत आहे तर? हो, खंडोजीसाठी हा सूर्यास्त म्हणजे त्याच्या अस्तित्वाच्या एका पर्वाचा किंवा प्रत्यक्ष आयुष्याचाच अस्त आहे. तो अगदी स्पष्टपणे सांगतोय की आजची ही माझी शेवटची रात्र आहे. या शब्दांमध्ये अटळ मृत्यूची पूर्वसूचना दडलेली आहे. तो अशा मोहिमेवर निघतोय जिथून परत येण्याचे सगळे मार्ग बंद झालेले आहेत. अगदी बरोबर. पण यापुढचं त्याचं वाक्य आणखीनच धक्कादायक आहे. हो, तो सखारामना म्हणतो की तुम्ही बिगीनं घर जावा, तुमचा गाव कायमचं सुखी राहील. म्हणजे स्वतःचा जीव टांगणीला लागलेला असताना एखादा माणूस दुसऱ्याच्या गावाचा सुखाचा विचार कसा करू शकतो? हाच तर खरा प्रश्न आहे. सहसा माणूस अशा वेळी स्वार्थी होतो ना, तो मदतीची भीक मागतो. पण हा तर एखाद्या देवदूतासारखा आशीर्वाद देतोय. हे थोडं अवास्तव नाही का वाटत? अवास्तव नाही, तर ती एका असामान्य व्यक्तिमत्वाची ओळख आहे. स्वतःच्या दुःखाच्या महासागरात बुडत असतानाही इतरांच्या सुरक्षिततेची काळजी करणं हा निस्वार्थीपणाचा सर्वोच्च बिंदू आहे. म्हणजे खंडोजीला माहीत आहे की त्याच्यासोबत थांबणं सखारामसाठी धोक्याचं ठरू शकतं. म्हणूनच तो बिगीनं म्हणजे लवकर घरी जाण्यास सांगतोय. हो, आणि तो जो आशीर्वाद आहे ना, तो एक अतिशय जाणीवपूर्वक घेतलेला निर्णय आहे. खंडोजीला त्याच्या आयुष्यात जे सुख मिळालं नाही ते किमान या गावाला मिळावं अशी त्याची प्रामाणिक इच्छा आहे. खरंच, दुःख माणसाला एकतर अत्यंत कटू बनवतं किंवा अत्यंत दयाळू बनवतं. खंडोजी या दुसऱ्या मार्गावरून चाललाय. तो स्वतःला नष्ट करून इतरांना तारणाऱ्या एखाद्या संत प्रवृत्तीच्या माणसासारखा भासतो. खऱ्या अर्थाने तो एक ट्रॅजिक हिरो आहे. पण या संवादानंतर लेखकाने जे दृश्य उभं केलंय ना, ते या सगळ्या चर्चेचा सर्वोच्च बिंदू आहे. हो, शब्दांची देवाणघेवाण इथे संपते आणि कृतीतून ज्या भावना व्यक्त होतात त्या अंगावर काटा आणणाऱ्या आहेत. कारण उतारा पुढे सांगतो की डोळ्यांत आलेले अश्रू पुसत खंडोजी तरातरा जंगलात शिरला. आणि सखारामला का कोणास ठाऊक असे वाटू लागले की जणू कोणीतरी जिवलग त्याला सोडून जात आहे. आता इथे पुन्हा एक मोठा विरोधाभास उभा राहतो. कोणता विरोधाभास? मगाशी तर तो हसत होता, इतक्या शांतपणे अगतिकतेने हसत स्वतःच्या शेवटच्या रात्रीविषयी बोलत होता, आणि अचानक पाठ फिरवताच तो अश्रू पुसत तरातरा निघून जातो. मला हे नाही का धरणाच्या भिंतीसारखं वाटतं. धरणाची भिंत? ती कशी काय? म्हणजे बघा, जेव्हा आपण एखाद्या मोठ्या दुःखातून जात असतो आणि समोरच्या माणसाला धीर द्यायचा असतो, तेव्हा आपण स्वतःसाठी नाही तर त्या समोरच्या माणसासाठी चेहऱ्यावर खोटं हसू आणतो. अच्छा, म्हणजे ती हसण्याची एक प्रकारची धरणाची भिंत असते जी आतल्या भावनांचा महापूर रोखून धरते. एक्झॅक्टली. खंडोजीने सखारामसमोर स्वतःला सावरून ठेवलं होतं, पण जशी त्याने पाठ फिरवली तशी ती भिंत ढासळली आणि तो भावनांचा बांध अश्रूंच्या रूपाने फुटला. तो सखारामला रडताना दिसू इच्छित नव्हता. तुमची ही उपमा इथे अगदी चपखल बसतीये.
मानवी मनाची हीच तर गुंतागुंत आहे. खंडोजीने ते हास्य फक्त सखारामचे सांत्वन करण्यासाठी पांघरले होते. पण इथे एक अतिशय महत्वाची कृती लेखकाने नोंदवली आहे. तो तरातरात चालत जंगलात शिरतो. तो एवढ्या घाईत काय? मला वाटतं तो सखारामपासून पळ काढतोय. हो, सखाराम त्याला थांबवेल ही भीती नक्कीच आहे, पण त्याहूनही मोठी भीती त्याला स्वतःच्याच भावनांची आहे. तो स्वतःपासून पळ काढतोय. म्हणजे त्याला माहीत आहे की जर तो तिथे आणखी एक क्षण थांबला तर कदाचित त्याचा संयम पूर्णपणे सुटेल. अगदी बरोबर. तो तिथेच कोसळेल आणि स्वतःच्या शेवटच्या प्रवासाला एकट्याने सामोरे जाण्याचा त्याचा जो ठाम निश्चय आहे तो डळमळीत होईल. आणि इथे आणखी एक अत्यंत प्रभावी प्रतीक वापरलंय, ती म्हणजे जंगल. कारण तो गावात नाही गेला किंवा एखाद्या साध्या वाटेने गेला नाही, तो थेट जंगलात शिरला. हो, यावरून एक अत्यंत महत्वाचा प्रश्न निर्माण होतो. साहित्यात आणि मानवी मानसिकतेत गाव हे समाजाचे, सुरक्षिततेचे आणि आपलेपणाचे प्रतीक मानले जाते. याउलट जंगल हे नेहमीच अज्ञात प्रवासाचे, धोक्याचे आणि एकाकीपणाचं प्रतीक असते. बरोबर. जंगल हे अशा एका आदिम जगाचे प्रतिनिधित्व करते जिथे माणसाची कोणतीही ओळख उरत नाही. खंडोजीचे जंगलात शिरणे हे त्याचे सर्वसंग परित्याग करणे दर्शवते. म्हणजे तो समाजापासून, सुरक्षिततेपासून जाणीवपूर्वक दूर जातोय. तो आता अशा जगात प्रवेश करत आहे जिथे सखाराम किंवा इतर कोणीही त्याला मदत करू शकणार नाही. एक्झॅक्टली. ती त्याची एकट्याची लढाई आहे आणि बहुधा त्याचा एकट्याचा शेवट. जंगलात जाणे म्हणजे स्वतःच्या अज्ञात नियतीला पूर्णपणे शरण जाणे. हो, तिथे म्हटलंय की सखारामला का कोणास ठाऊक असे वाटू लागले की जणू कोणीतरी जिवलग त्याला सोडून जात आहे. हा जिवलग शब्द खूप खटकतो मला. का बरं? म्हणजे आपण एखाद्याला जिवलग कधी म्हणतो? जेव्हा आपण त्यांच्यासोबत आयुष्य घालवतो, अनेक वर्षे एकत्र असतो. पण इथे सखाराम आणि खंडेरावची भेट कदाचित अवघ्या काही क्षणांचीच असावी. इतक्या कमी वेळात कुणी कुणाचा जिवलग कसा काय होऊ शकतो? हा मानवी नात्यांचा सर्वात गूढ आणि तितकाच सुंदर पैलू आहे. नाती ही नेहमीच एकत्र घालवलेल्या वेळेवर अवलंबून नसतात. मग ती कशावर अवलंबून असतात? मानसशास्त्रामध्ये ट्रॉमा बॉन्डिंग नावाची एक संकल्पना आहे, ज्याला आपण भावनिक एकरूपता म्हणू शकतो. समाजव्यवस्थेत आपण सगळेच स्वतःभोवती एक प्रकारचा सुरक्षितेचा मुखवटा घालून वावरत असतो. म्हणजे आपण आपले खरे दुःख कुणालाही सहजासहजी दाखवत नाही. बरोबर. पण कधीकधी आयुष्यात अशी एखादी त्रयस्थ व्यक्ती येते जी अचानक आपला मुखवटा बाजूला करते आणि आपले अत्यंत खाजगी दुःख अगदी पारदर्शकपणे उघडे करते. अच्छा, म्हणजे ओळख नसलेली व्यक्ती आपल्याला जज करत नाही म्हणून आपण त्यांच्यासमोर जास्त मोकळे होतो. एक्झॅक्टली. खंडेरावने आपली कथा सखारामला सांगितली तेव्हा त्याने त्याचे सर्वात नाजूक क्षण सखारामसोबत वाटून घेतले. दुःखाची ही देवाणघेवाण माणसांना रक्ताच्या नात्यापेक्षाही अधिक वेगाने जोडते. म्हणजे जेव्हा दोन माणसे एकाच पातळीवरील तीव्र दुःख अनुभवतात तेव्हा काळाचं बंधन गळून पडतं. हो, 10 वर्षांची ओळख आणि 10 मिनिटांचा असा सखोल संवाद, यात तो 10 मिनिटांचा संवाद बाजी मारतो. सखारामने खंडेरावचा तो वेदनादायी प्रवास केवळ ऐकला नाही, तर तो अनुभवला. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे जेव्हा खंडेरावने स्वतःच्या मृत्यूच्या छायेत उभे राहूनही सखारामच्या गावाला सुखी राहण्याचा आशीर्वाद दिला, तेव्हा सखारामच्या मनातल्या आदराने परमोच्च शिखर गाठलं. बरोबर. अशा निस्वार्थी पारदर्शक माणसाने आपल्याला सोडून जाऊ नये ही सखारामची प्रामाणिक तळमळ होती. म्हणूनच काही क्षणांत सखारामला तो आपला जिवलग वाटू लागला. खरंच किती विलक्षण आहे हे. आपण जर या एका परिच्छेदाकडे पुन्हा मागे वळून पाहिलं तर लक्षात येतं की फक्त 5-6 ओळींमध्ये लेखकाने मानवी आयुष्याचा केवढा मोठा कॅनव्हास उभा केलाय. हो, एक अंगावर काटा आणणारा पण न सांगितलेला भूतकाळ, ऐकणाऱ्याचे चीड येऊन उसळलेले रक्त आणि एका शोकांतिकेच्या नायकाचे ते रहस्यमय आणि अगतिक हास्य. मृत्यूची टांगती तलवार डोक्यावर असतानाही अत्यंत निस्वार्थपणे दिलेला तो आशीर्वाद, डोळ्यांतले अश्रू लपवण्यासाठी जंगलात तरातरा निघून जाणे आणि सरतेशेवटी मागे सोडलेली एका जिवलगाची हुरहुर. बाजिंदरच्या या केवळ एका परिच्छेदाने आपल्याला अक्षरशः खिळवून ठेवलं. लेखकाने दुःख, रहस्य आणि दोन माणसांमधील जुळलेली नाळ किती प्रभावीपणे मांडली आहे हे यातून स्पष्ट होतं. साहित्याची खरी ताकद हीच असते ना. ते आपल्याला अशा भावनांची ओळख करून देते ज्या कदाचित आपण आपल्या रोजच्या धकाधकीच्या जगण्यात कधीच अनुभवल्या नसतील. अगदी बरोबर. खंडेरावची ती चालण्याची घाई आणि सखारामची ती हुरहुर वाचकाच्याही मनात कायमची कोरली जाते. आणि या विश्लेषणातून एका खूप मोठ्या जीवनसत्याकडे लक्ष वेधले जाते. प्रत्यक्ष आयुष्यातही कधीकधी अशी माणसं अचानक येतात
ती अगदी अल्पकाळासाठी भेटतात आणि काही क्षणांसाठी त्यांच्या आयुष्यातले सखोल दुःख वाटून घेतात. हो, ती कोणताही मुखवटा न ठेवता व्यक्त होतात. आणि मग खंडेरावसारखेच ते त्यांच्या अज्ञात जंगलात कायमचे निघून जातात. आपण त्यांना पुन्हा कधीही भेटत नाही. अशा भेटी क्षणिक असतात, पण त्या मानवी मनाचा एक वेगळाच तळ ढवळून काढतात. म्हणूनच जाता जाता याच एका विचारावर मनन करण्यासाठी आपण थोडे थांबूया. अशी माणसं जी आपल्या प्रवासात क्षणभरासाठी येतात आणि स्वतःची एक मोठी कहाणी फक्त एका छोट्या संवादातून सांगून जातात. अशा क्षणिक पण खोल भेटी आपल्या माणूसपणाला खऱ्या अर्थाने कसा आकार देतात. खूपच सुंदर आणि अंतर्मुख करणारा विचार आहे हा. हो, जेव्हा एक अनोळखी माणूस अचानक आपला जिवलग वाटून कायमचा दूर जातो, तेव्हा तो आपल्यात कोणता बदल घडवून आणतो यावर आपण नक्कीच विचार करायला हवा. द डीप डाईव्हच्या या सखोल चर्चेत सहभागी झाल्याबद्दल मनपूर्वक आभार. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या आणि रंजक विषयाचा सखोल वेध घेण्यासाठी.